उद्योगपती सुशील केडियानं मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल असं म्हणत राज ठाकरेंना डिवचलं आणि त्यानंतर सुशील केडियांच्या वरळीतल्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। उद्योगपती सुशील केडियाच्या ट्विट नंतर आता मनसैनिकांकडून काही प्रतिक्रिया उमटू शकतात आणि त्याच्यावरच खबरदारी म्हणून आता पोलिसांनी सुशील केडिया यांच्या ऑफिस बाहेर पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। या ठिकाणी अद्यापही कोणी मनसैनिक दाखल झालेले नाहीयेत। मात्र वरळी या ठिकाणी ॲनी बेझंट रोडवरती सुशील केडियाचं ऑफिस असल्याचं कळतं आहे। या ठिकाणी GST ऑफिसमध्ये ते काम करतात असं देखील कळतं आहे। मात्र सुशील केडिया हे अद्यापही या ऑफिसमध्ये पोहोचलेले नाहीयेत। मात्र मनसैनिक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले नाहीयेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा, पोलिसांचा चोख सुरक्षा बंदोबस्त हा आता या वरळीच्या रस्त्यावरती तैनात करण्यात आलेला आहे। स्पष्ट आहे की 5 जुलैला विजयी मेळावा साजरा केला जाणार आहे। ठाकरे बंधूंचा एकत्रित हा मेळावा असणार आहे आणि त्याच्याच पूर्वसंध्येला पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटताना आपल्याला बघायला मिळतोय आणि म्हणूनच सुशील केडिया याच्या व्हर्च्युअल ऑफिसच्या बाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर मनसैनिकांनी कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया देऊ नये याकरता आता तयारी सुरू करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून ती दक्षता घेतलेली जाते। मात्र अद्यापही कोणतेही स्पष्टीकरण हे सुशील केडियाकडून समोर आलेलं नाहीये। सुशील केडिया आपल्या ट्विटवरती आपण केलेल्या पोस्टवरती ठाम असल्याचं बघायला मिळतं आहे। त्यांच्या ऑफिसमधल्या इतर स्टाफशी सुद्धा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र त्या स्टाफने देखील हेच सांगितलंय की या ठिकाणी ते उपस्थित नाहीये। हे त्यांचं व्हर्च्युअल ऑफिस आहे। WeWork नावाचं जे ऑफिस आहे वरळीतल्या ॲनी बेझंट रोडवरती सुशील केडिया याचं ऑफिस आहे आणि सध्या या ऑफिसमध्ये चौकशी करतायत पोलीस की नेमकं सुशील केडिया आहेत कुठे आणि पोलिसांकडून आता या ऑफिसच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। कॅमेरामन अनिल सौंदर्यासह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।